नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. चैतन्य एका माणसाला सुरेश कदमचं घर कुठे आहे असं विचारतो. तो माणूस त्याला घराकडे बोट दाखवून सांगतो. त्यानंतर चैतन्य तिथे पोहोचतो. घराबाहेर 2 कॉन्स्टेबल उभे असतात. चैतन्य लगेच अर्जुनला फोन करून सांगतो की इथे 2 कॉन्स्टेबल उभे आहेत. त्यावर अर्जुन त्याला सांगतो, तू सुरेशला ओळखत नाहीस, पण त्याचा चेहरा मला व्यवस्थित लक्षात आहे. तू तिथे जा आणि व्हिडिओ कॉल सुरू ठेव. सुरेश बाहेर आला की मी कॉल कट करेन, तेव्हाच समजून जा की तोच सुरेश आहे. चैतन्य कॉन्स्टेबलजवळ जातो आणि विचारतो, हे सुरेशचं घर आहे ना? कॉन्स्टेबल म्हणतात, हो. पण तुम्ही कोण? चैतन्य म्हणतो, मी त्याचा मित्र आहे. जरा महत्त्वाचं काम होतं. त्याला बोलावता का? त्यावर कॉन्स्टेबल सांगतात, आता भेटता येणार नाही. चैतन्य पुन्हा म्हणतो, खूप महत्त्वाचं काम आहे. कॉन्स्टेबल म्हणतात, जे काही बोलायचं असेल ते आमच्यासमोरच बोलायचं. चैतन्य म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानंतर कॉन्स्टेबल दरवाजा वाजवून सुरेशला बाहेर बोलावतात. सुरेश बाहेर येतो. कॉन्स्टेबल त्याला सांगतात, तुझा मित्र तुला भेटायला आलाय. मोबाईलवर व्हिडिओ कॉल सुरू असल्यामुळे अर्जुन सुरेशचा चेहरा पाहतो आणि लगेच कॉल कट करतो. यानंतर चैतन्य विचारतो, सुरेश म्हणजे तुम्हीच का? तुमचं पूर्ण नाव काय? तो उत्तर देतो, सुरेश कदम. चैतन्य लगेच म्हणतो, अरे, माझा काहीतरी गोंधळ झाला. मला सुरेश नांगरे हवा होता. सॉरी, मी तुम्हाला उगाच त्रास दिला. असं म्हणत तो तिथून बाजूला येतो आणि अर्जुनला फोन लावतो. तो विचारतो, आता काय करायचं? अर्जुन म्हणतो, तिथेच एखादं भांडण सुरू कर. हे ऐकून चैतन्य म्हणतो, काय? मी नाही भांडू शकत. अर्जुन म्हणतो, भांडण सुरू कर. चैतन्य पुन्हा म्हणतो, मला जमणार नाही. त्यावर अर्जुन ठामपणे म्हणतो, जमवावंच लागेल तुला. असं म्हणत तो फोन ठेवतो. मग चैतन्य तिथे गप्पा मारत बसलेल्या 2 माणसांजवळ जातो. मुद्दाम त्यांना धक्का मारतो आणि त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात करतो. आवाज वाढताच कॉन्स्टेबल तिकडे धावत जातात. याच संधीचा फायदा घेत अर्जुन हळूच सुरेशच्या घराजवळ पोहोचतो. तो दरवाजा वाजवतो. सुरेश बाहेर येताच अर्जुन त्याचं तोंड दाबतो, त्याला आत ओढून नेतो आणि म्हणतो, आवाज काढायचा नाही. तुला वाचवायला इथे कोणीही येणार नाही. दुसरीकडे सायली जेलमध्ये बसलेली असते. तिच्या डोळ्यांसमोर सतत घडलेले सगळे प्रसंग फिरत असतात. आश्रमातील मुलींचे चेहरे, स्वतःची अटक, स्वतःवर झालेले आरोप, घरात आलेले पोलीस, हे सगळं तिच्या मनात पुन्हा पुन्हा येत राहतं. या सगळ्या मानसिक तणावामुळे तिची तब्येत बिघडू लागते. ती पाणी प्यायला जाते, पण घड्यात पाणी नसतं. ती हाक मारते, ताई पाणी द्या, मात्र आजूबाजूला कोणीच नसतं. इतक्यात एक लेडी कॉन्स्टेबल तिथे येते आणि विचारते, सायली, तुला काय होतंय? सायली म्हणते, मला खूप त्रास होतोय, पाणी हवंय. कॉन्स्टेबल लगेच पाणी आणायला सांगते. त्यानंतर सेल उघडून आत येते आणि सायलीला आधार देत खाली बसवते. याचवेळी सुभेदारांच्या घरी कल्पना आणि प्रतिमा देवाला पाण्यात ठेवून प्रार्थना करत बसलेल्या असतात. अचानक कल्पनाच्या हातातून तांब्या आणि पळी खाली पडते. हे पाहून दोघीही घाबरतात. प्रतिमा म्हणते, सायली ठीक असेल ना? कल्पना घाबरून घरातल्या सगळ्यांना हाक मारते. अस्मिता, अश्विन आणि प्रतापराव धावत देवघरात येतात. ते विचारतात, काय झालं? कल्पना म्हणते, माझ्या हातातून तांब्या आणि पळी पडली. सायलीला काही झालं तर नसेल ना? अश्विन तिला समजावत म्हणतो, मम्मा, उगाच भलताच विचार करू नको. असं काही नसतं. मात्र अस्मिता म्हणते, काळजी वाटायची ती वाटतच राहते ना. आता सायली कोणत्या अवस्थेत असेल कोण जाणे. इकडे अर्जुन सुरेशच्या कानाखाली जोरदार मारतो आणि संतापून विचारतो, तिकडे तू सोनलचा काका बनून आला होतास ना? माझ्यावर आणि माझ्या बायकोवर खोटे आरोप केलेस. सांग, असं का केलंस? खोटं का बोललास? सायलीवर हे सगळे आरोप का केलेस? अर्जुन त्याला सतत मारत प्रश्न विचारत राहतो. सुरेश घाबरत म्हणतो, अहो, तिनेच मला हे सगळं करायला सांगितलं होतं. पण आता माझे ठरलेले पैसेच देत नाहीये, म्हणूनच मला पोलिसांसमोर खरं सांगावं लागलं. हे ऐकताच अर्जुन त्याची कॉलर पकडतो आणि त्याला उचलून म्हणतो, खोटं बोलतोयस तू? माझी बायको असं कधीच करू शकत नाही. तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं? तू नेमकं कोणासाठी काम करतोयस? खरं सांग. सुरेश पुन्हा म्हणतो, साहेब, मी खरंच बोलतोय. मी सायली सुभेदार, म्हणजे तुमच्या बायकोसाठीच काम करतोय. सायली मॅडम अल्पवयीन मुलींची तस्करी करतात. त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवतात आणि ते विकतात. हे ऐकताच अर्जुनचा राग आणखी अनावर होतो. तो पुन्हा त्याला मारू लागतो आणि म्हणतो, खोटं बोलतोयस तू? पोलिसांना जे सांगितलंस ते मला ऐकायचं नाही. जे खरं आहे ते सांग. सुरेश म्हणतो, तुम्ही माझ्यावर अशी दादागिरी करू शकत नाही. मी बाहेर गेल्यावर पोलिसांना सगळं सांगीन. त्यावर अर्जुन त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो, मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे तुला अजून माहीत नाही. पोलिसांना खरं काय आहे ते आज ना उद्या कळणारच आहे. पण तोपर्यंत माझ्या हातचा मार तुला खावा लागेल. सुरेश म्हणतो, मी खोटं बोलत नाही. माझ्याकडे पुरावाही आहे. अर्जुन लगेच म्हणतो, दाखव मग तो पुरावा.
यानंतर सुरेश आपल्याजवळचे सायलीसोबतचे काही फोटो दाखवतो. फोटो पाहिल्यानंतरही अर्जुन शांतपणे म्हणतो, असे फोटो आजकाल लहान मुलंसुद्धा तयार करू शकतात. मला खरं काय आहे ते सांग. त्यावर सुरेश म्हणतो, तुम्ही वकील आहात ना, मग शोधून काढा हे फोटो खरे आहेत की खोटे. तुम्हाला नाही जमलं तर पोलिसांना सांगा. अर्जुन म्हणतो, खरं काय आहे ते मी नक्की शोधून काढेन. सत्य काय आहे ते मलाही कळेल आणि तुलाही कळेल. पण ते कोर्टात. असं म्हणत अर्जुन त्याला घरातच बंद करून बाहेर निघून जातो. बाहेर येताच तो चैतन्याला इशारा करतो आणि दोघेही तिथून निघून जातात. दरम्यान सुरेश आतून दरवाजा ठोठावू लागतो. आवाज ऐकून कॉन्स्टेबल धावत येतात आणि दरवाजा उघडतात. ते विचारतात, काय झालं. सुरेश संतापून म्हणतो, अहो कुठे गेला होता तुम्ही. तो अर्जुन इथे आला होता. कॉन्स्टेबल म्हणतात, आम्ही तर इथेच होतो. कोणी आलं असतं तर आम्हाला दिसलं असतं. उगाच खोटं बोलू नकोस. हे ऐकून सुरेश लगेच सचिनला फोन करून सांगतो, अर्जुन माझ्या घरी येऊन गेला. दुसरीकडे अर्जुन गाडीत बसून चैतन्याला सुरेशकडून मिळालेले फोटो दाखवतो. तो म्हणतो, याचं म्हणणं आहे की सायली त्याला रोज याच ठिकाणी भेटायला यायची. चैतन्य लगेच म्हणतो, अरे हे तर स्पष्टपणे फेक फोटो आहेत. अर्जुन म्हणतो, हो मलाही माहीत आहे की हे फोटो खोटे आहेत, पण हेच फोटो त्याने पोलिसांना दाखवले आहेत आणि अजून कोणालाही त्यांच्यावर संशय आलेला नाही. म्हणजे हे फोटो खूपच परफेक्ट पद्धतीने एडिट केले गेले आहेत. क्षणभर थांबून अर्जुन पुढे म्हणतो, पण माझ्यासमोर अजूनही एकच प्रश्न आहे. हा सुरेश नेमका कोणासाठी काम करतोय आणि जो कोणी या सगळ्यामागे आहे तो काही साधासुधा माणूस नाही. चैतन्य विचारतो, त्याने कोणाचं नाव सांगितलं का. अर्जुन म्हणतो, नाही, तो तोंड उघडायलाच तयार नाही. इतक्यात अर्जुनच्या मोबाईलवर जेलमधून फोन येतो. समोरून सांगितलं जात, सायलीची तब्येत बिघडली आहे, तुम्ही लगेच या. हे ऐकून अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, मी लगेच येतो. तो तात्काळ जेलकडे निघतो. दुसरीकडे जेलमध्ये सचिन आणि राकेश नागराजला भेटायला आलेले असतात. तिथून ते प्रियाला व्हिडिओ कॉल करतात. सचिन म्हणतो, प्रिया, त्या लेडी कॉन्स्टेबलचा फोन तिच्यापेक्षा तूच जास्त वापरतेस. प्रिया म्हणते, कामाचं बोला पटकन, कोणी येण्याआधी मला फोन परत द्यायचा आहे. नागराज म्हणतो, त्या सुरेशचा फोन आला होता. अर्जुन त्याच्या घरापर्यंत पोहोचला होता. बहुतेक इन्स्पेक्टर सावंतनेच त्याला माहिती दिली असावी. सचिन पुढे म्हणतो, अर्जुनने सुरेशला खूप खोदून विचारलं की या सगळ्यामागे कोण आहे. प्रिया लगेच विचारते, मग सुरेशने तोंड उघडलं नाही ना. सचिन हसत म्हणतो, आपण त्याच्या तोंडात इतके पैसे कोंबले आहेत की तो तोंड उघडणं शक्यच नाही. हे ऐकून प्रियाही निर्धास्त होते. प्रिया सुटकेचा निश्वास टाकत म्हणते, नशीब माझं, पण तुम्ही अर्जुनवर लक्ष ठेवा, तो काहीही करू शकतो. त्यावर सचिन म्हणतो, मी सुरेशला आधीच सांगितलं होतं की पोलिसांना स्टेटमेंट दिल्यानंतर लगेच अंडरग्राऊंड हो, पण तो गायब होण्याआधीच अर्जुन त्याच्यापर्यंत पोहोचला. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे, अर्जुन पूर्णपणे अस्वस्थ झालाय. सुरेशच्या घराबाहेर एवढा पोलीस बंदोबस्त असतानाही त्याने तिथे जाण्याची रिस्क घेतली, म्हणजेच त्याच्या हाताला अजून काहीच लागलेलं नाही. तो पूर्णपणे फ्रस्ट्रेट झालाय. तेवढ्यात राकेश म्हणतो, पण एक मान्य करावं लागेल, तो सुरेश जबरदस्त अभिनय करतोय. त्याने सायलीचे एडिट केलेले फोटो अर्जुनला दाखवले. ते पाहून अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकली असेल. हे ऐकून प्रिया नागराजकडे पाहत म्हणते, नागराज, त्या फोटोचं एडिटिंग करून तू खरंच मोठी मदत केलीस. तुला ते आयत्यावेळी सुचलं नसतं तर सायलीवरचे आरोप सिद्ध करणं खूप कठीण गेलं असतं. आता सगळ्यांनाच वाटेल की सायली त्या जागेवर सुरेशला भेटायला जायची. त्यावर नागराज हसत म्हणतो, खरं सांगायचं तर ती जागा दादाच्या मालकीची आहे. मला ती जागा हवी होती पण मिळाली नाही. तुम्ही सगळे प्लॅनवर चर्चा करत होतात तेव्हा माझ्या डोक्यात ही कल्पना आली. सायलीवर संशय यावा म्हणून ही जागा वापरता येईल असं मला वाटलं. मी अधूनमधून तिथे जायचो, त्यामुळे त्या जागेची डुप्लिकेट किल्ली माझ्याकडे होती. शेवटी तीच किल्ली आपल्या प्लॅनसाठी बोनस ठरली. सचिन म्हणतो, बिचारी सायली, ती आयुष्यात कधीच त्या जागी गेली नव्हती, पण सगळं बिल तिच्याच नावावर फाडलं गेलं. यावर राकेश तिरस्काराने म्हणतो, झालं ते बरंच झालं. मी म्हणतो, प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या करायची लायकी नसताना बापाची प्रॉपर्टी फुकट मिळाली की अशीच लफडी मागे लागतात. हे ऐकून नागराज हसत म्हणतो, सायली जेलमध्ये गेल्यापासून तुला तर जाम आनंद झालाय. राकेशही हसत म्हणतो, होणारच ना, त्या सायली आणि अर्जुनने मिळून तुम्हा दोघांना जेलमध्ये टाकलं होतं. ते कसं विसरू. इतक्यात प्रिया विचारते, तुम्ही पोलिसांना जो निनावी फोन केला होता त्यासाठी कोणाला तयार केलं होतं. सचिन हसत उत्तर देतो, तुला मदत करणारी जी लेडी कॉन्स्टेबल आहे ना, तिच्याच नवऱ्याला आम्ही दुप्पट पैसे दिले, मग तो लगेच तयार झाला. हे ऐकून प्रिया खुश होत म्हणते, वा, खरंच हुशार आहात तुम्ही. अशीच आपली टीम दिवसेंदिवस मोठी होत राहू दे. अर्जुन आणि सायली आता पूर्णपणे अडकले आहेत. त्यांनी आपल्याबरोबर जे काही केलं त्याची आता त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. ती पुढे म्हणते, आता अर्जुन आणि सायली तडफडतील. त्यांचा प्रत्येक श्वास गुदमरून जाईल. ते आपल्याकडे दयेची भीक मागतील.
पण आपण मात्र फक्त हसत राहायचं असं म्हणत प्रिया फोन ठेवते आणि मोबाईल परत त्या लेडी कॉन्स्टेबलकडे देते. दुसरीकडे सायलीच्या तपासणीसाठी डॉक्टर येतात. तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हणतात, मी यांच्यासाठी औषधं पाठवते, तोपर्यंत यांना नारळ पाणी द्या. तेवढ्यात अर्जुन तिथे पोहोचतो. तो घाईघाईने डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर, सायलीला काय झालं? ती ठीक आहे ना? डॉक्टर शांतपणे म्हणतात, काळजी करण्यासारखं काही नाही. तिचा बीपी लो झाला होता आणि श्वास घ्यायला थोडा त्रास होत होता, पण आता ती व्यवस्थित आहे. अर्जुन लगेच म्हणतो, आपण तिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया का? मी स्पेशल परवानगी मिळवू शकतो. मी तिचा नवरा आहे आणि वकीलही आहे. डॉक्टर हसत म्हणतात, हो, आम्ही तुम्हाला ओळखतो, पण सध्या तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज नाही. तेवढ्यात सायली स्वतःच म्हणते, खरंच आता मला बरं वाटतंय. डॉक्टर जेलरला म्हणतात, आता पेशंटला थोडा आराम करू द्या. अर्जुन नम्रपणे विचारतो, डॉक्टर, मी थोडा वेळ तिच्याशी बोलू शकतो का? प्लीज. डॉक्टर जेलरकडे पाहून म्हणतात, थांबू द्या त्यांना. तिचा नवरा जवळ असेल तर ती आणखी लवकर बरी होईल. जेलरही परवानगी देते आणि एका कॉन्स्टेबलला तिथेच थांबायला सांगते. अर्जुन सायलीजवळ जाऊन बसतो. तिचा हात आपल्या हातात घेतो आणि प्रेमाने तिची विचारपूस करू लागतो. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी मधुभाऊंसोबत सगळेच चिंतेत बसलेले असतात. तेवढ्यात आश्रमातून कुसुमचा फोन येतो. कुसुम घाबरलेल्या आवाजात म्हणते, मधुभाऊ, आम्हाला काहीच कळत नाहीये, काय करावं? इन्स्पेक्टर निकम आश्रमात आले होते. त्यांनी आम्हाला खूप प्रश्न विचारले. आश्रमातील माहितीचं रजिस्टरही ते घेऊन गेले आणि बरीच कागदपत्रंही जप्त केली. आता पुढे काय होणार काहीच समजत नाही. मधुभाऊ शांतपणे म्हणतात, कुसुम, इथली परिस्थितीसुद्धा काही वेगळी नाही. आम्हीही सगळे खूप चिंतेत आहोत. तेवढ्यात गौरी फोन मागते आणि म्हणते, कुसुमताई, मला सायलीताईशी बोलायचं आहे. कुसुम तिला समजावत म्हणते, बाळा, सायलीताई आत्ता फोनवर बोलू शकत नाही. गौरी हट्टाने पुन्हा म्हणते, मला सायलीताई पाहिजे. मला तिच्याशीच बोलायचं आहे. हे ऐकून मधुभाऊंचे डोळे पाणावतात. ते म्हणतात, अगं कुसुम, गौरीला समजावून सांग. सायली काही दिवसांनी परत येईल. कुसुम हळव्या आवाजात म्हणते, मधुभाऊ, गौरीला आता सायलीशिवाय राहणं खूप कठीण झालंय. मधुभाऊ भावूक होत म्हणतात, हो ग, ते तर खरंच आहे, पण सध्या आपल्या हातात काहीच नाही. त्यानंतर ते म्हणतात, तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि वेळोवेळी फोन करत राहा. कुसुम म्हणते, तुम्ही सुद्धा तब्येतीची काळजी घ्या. सायलीला तुमची खूप गरज आहे, हे विसरू नका. हे ऐकून मधुभाऊंचा कंठ दाटून येतो. ते म्हणतात, माझ्या साऊ बाळाला जर माझी थोडीशी जरी मदत झाली तर माझ्यासाठी त्यापेक्षा मोठं सुख दुसरं काहीच नाही. असं म्हणत ते फोन ठेवतात. दुसरीकडे जेलमध्ये अर्जुन सायलीचा हात हातात घेऊन प्रेमाने विचारतो, कशी आहेस? आता बरं वाटतंय ना? सायली हसत म्हणते, आता बरं वाटतंय. 7वा महिना सुरू असल्यामुळे कधी कधी असा त्रास होतो, पण आता मी ठीक आहे. हे ऐकून अर्जुन भावूक होतो. तो म्हणतो, मला माफ कर बायको. तुझा नवरा असूनही या क्षणी मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. सायली त्याला धीर देत म्हणते, असं का बोलताय? हे सगळं कोणीतरी मुद्दाम करत आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि लक्षात ठेवा, जे काही असेल त्याला आपण दोघं मिळून सामोरं जाणार आहोत. थोडा वेळ शांत राहिल्यानंतर ती पुन्हा विचारते, बरं, सांगा ना, ही खोटी तक्रार कोणी केली? काही कळलं का? अर्जुन तिची काळजी करत म्हणतो, तू या सगळ्याचा अजिबात विचार करू नकोस. स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घे. बाकीचं सगळं मी बघतो. मात्र सायली शांत बसत नाही. ती म्हणते, माझ्या डोक्यात इतके विचार चालू आहेत की मला आरामच करता येत नाही. कृपया खरं काय आहे ते सांगा. तुम्हाला काही कळलं का? अर्जुन म्हणतो, अजून ठोस काहीच समोर आलेलं नाही, पण एवढं नक्की कळलंय की सोनल आणि सुरेश दोघेही पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. सायली आश्चर्याने विचारते, सापडले म्हणजे? सुरेश काका तर सोनलला घरी घेऊन गेले होते ना? त्यावर अर्जुन मोठा खुलासा करत म्हणतो, तो सुरेश सोनलचा खरा काका नाहीये. त्याने दाखवलेली सगळी कागदपत्र बनावट होती. तो खोटा काका बनून आपल्या आश्रमात आला होता. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी कल्पना अजूनही प्रचंड चिंतेत असते. ती म्हणते, अर्जुनचा अजून एकदाही फोन आला नाही. मला वाटतं आपण सगळ्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करायला हवी. प्रतापराव तिला समजावत म्हणतात, कल्पना, सायली आता पोलीस स्टेशनमध्ये नसेल. चैतन्याने सांगितलं होतं ना, अशा गंभीर प्रकरणांमध्ये अटक झाल्यानंतर थेट जेलमध्ये हलवलं जातं. प्रतिमा म्हणते, अश्विन, तू एकदा अर्जुनला फोन करून बघ. खूप उशीर झालाय. अश्विन लगेच अर्जुनला फोन लावतो, पण अर्जुन फोन उचलत नाही. हे पाहून कल्पना आणखी घाबरते. ती म्हणते, म्हणजे तिथे काहीतरी भयंकर घडत असणार. सायली 2 जीवांची आहे, तिचा तरी कोणीतरी विचार करत असेल ना? इतक्यात घराच्या सचिन दारात उभा असतो. तो हसत विचारतो, येऊ का आत? त्याचवेळी जेलमध्ये अर्जुन सायलीला सांगतो, सोनल पोलिसांना सुखरूप सापडली आहे. सायली लगेच विचारते,
खरंच? पण मग पुढे काय झालं? अर्जुन क्षणभर शांत राहतो. तो विषय टाळण्याचा प्रयत्न करतो. मात्र सायली म्हणते, तुम्हाला आपल्या बाळाची शपथ आहे, काहीही लपवू नका. खरं काय झालं ते सांगा. सायलीच्या आग्रहापुढे अर्जुन हार मानतो. तो गंभीर आवाजात म्हणतो, ज्या ठिकाणी सोनल सापडली त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाले होते. अर्जुनच्या तोंडून हे शब्द ऐकताच सायलीला जबरदस्त धक्का बसतो आणि याचा अत्यंत धक्कादायक वळणावर आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? अर्जुन सत्य बाहेर आणू शकेल का? सायलीवरील खोटे आरोप कधी दूर होतील आणि या सगळ्या कटाचा खरा सूत्रधार कोण आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.